मॅचला होतीये सुरुवात. आघाडीचे दोन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिली गोलंदाजी बॉलिंग ट्रॅकवर अभिजित तयार. हिअर इज फर्स्ट वन. काय गती आहे. टप्पा पडल्यानंतर झपकन बॉल आतमध्ये जातोय आणि निर्धाव चेंडूची होती सांगता. नव्यानं सुरुवात करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला परफेक्ट ब्लॉक होल मध्ये बॉल टाकला गेलाय. अजून एक निर्धाव चेंडूची झाली सांगता. सुरेख गोलंदाजी अभिजित गोलंदाजीवर आहे आणि बॅटिंग सुद्धा अभिजित करतोय. राशी एक आहे, दोघांचे खेळ विपरीत करावा लागेल. एकीकडे गँग ऑफ बदलापूर तर दुसरीकडे जीएससी टायटन संघ. हलक्या हाताने डिफेन्स केलाय. ऑफसाईडला फक्त फ्लिक केला, या बॉलला पुश केला, सिंगल आली. पहिली धाव मिळतीये बॅटिंग करत असताना टायगर संघाला. शांत सुरुवात आहे. 8 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे शांत डोकं ठेवूनच क्रिकेट खेळावं लागतं. मागची मॅच आपण पाहिली, शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेली मॅच आणि शेवटच्या एक बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना आलेला चौकार आणि त्यामुळे मिळालेला एक अविस्मरणीय विजय आपण तिथे पाहिलात. फिरून मारण्याचा प्रयत्न इथे आउटसाइड द लेग सम इट्स वाईट बॉल. एक्स्ट्राचे 1 रन, टीमचे टोटल 2. 0.3 षटक अद्याप संपली गेलेली आहेत. पहिलं षटक प्रोग्रेसवर आहे. पॉवर प्लेचं षटक असतं, 9 खेळाडू बंदिस्त असतात 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्यामुळे या षटकामध्ये मात्र गोलंदाजाला कंबर कसावी लागते. गोलंदाजाची तारेवरची कसरत असते, कारण अशा वेळेला बॅट्समन मोठे फटके खेळू शकतो 30 यार्ड सर्कल वरून. दांडी गुल विकेटवर जाऊन बॉल आदळला. पहिला विकेट इथून मात्र माघारी परतेल. बॅटिंग करत असताना टीम जीएससी टायगर संघाचा फर्स्ट विकेट डाऊन इज ऑन 0 रन. मैदानामध्ये राहुल इनॅट नंबर 3 वर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय. 2 धावा अद्याप स्कोर बोर्डवर लागल्या गेलेल्या आहेत. एक विकेटही महत्वाचा आऊट घेण्यामध्ये यश आलंय अभिजितला. राहुल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अभिजित तयार आहे. लेग स्टंपच्या आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव. 12वा खेळाडू सांगतोय, फार महत्वाचा खेळाडू आहे राहुल. त्याचं विकेटवर जास्त वेळ राहणं संघाला परवडणार नाहीये. अटॅकिंग बॅटिंग करण्यामध्ये माहीर आहे, त्यामुळे आता एकच टार्गेट लक्ष ठेवावं लागेल द गँग ऑफ बदलापूर संघाला. राहुलची विकेट जेवढ्या लवकरात लवकर मिळवता येईल तेवढ्या धावा कमी सेट करण्यामध्ये यश येईल गोलंदाजांना. हलक्या हातानं डिफेन्स केलं. चांगल्या खेळाडूची ही ओळख असते, त्याला माहिती आहे घाई करून जमणार नाही, कारण गोलंदाजावर गती आहे, अचूक टप्प्यावर नियंत्रण आहे गोलंदाजाचं. अशा वेळेला एखादी छोटी चूक संघाला मोठ्या खाईमध्ये ढकलून देईल. त्यामुळे सुरेख खेळ सध्याच्या घडीला राहुल याचा. नॉस्ट्राईक एंडला आहे अभिजित. गॅप शोधलीये, क्षेत्ररक्षक आहे उभा. राहुल तू मैं कर झाली आहे इथे जरूर, परंतु सिंगल आली. धावा मात्र अगदी छोट्या आहेत, कारण 4च धावा आहेत अद्याप 1 षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम गोलंदाजी करत असताना अभिजित याची स्तुती करेन, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा देत 1 विकेट मिळवणं ही कमालीची इनिंग आहे. त्यामुळे सध्या थोडस समाधान असेल अर्थातच गँग ऑफ बदलापूर संघामध्ये, कॅप्टन मध्ये. नवीन गोलंदाज आपल्याला प्रदीप पाहायला मिळेल. जेपी क्रिकेटमध्ये निकनेम आहे जेपी. प्रदीप
यशवंत सरोणीने जर झेल पकडला संघ मालक तर 500 रुपयाचं पारितोषिक कुणाकडनं आहे? योगेश तुपे यांच्याकडून. ओ चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला राहुल. 7 बॉल फेकले गेलेत अद्याप. धावसंख्या जर आपण पाहिली तर लिमिटेड आहे. 4 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. दर्जेदार गोलंदाजी आहे. आता विचार पडला असेल कदाचित प्रेक्षकांना की टायटन्स जीएसटी टायटन्स संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी कशासाठी घेतली असावी, कारण धावा तर बनत नाहीयेत. अशा वेळेला वाईट बॉल आला. 1 धावा एक्स्ट्राची मिळेल. 5 धावा धावपटलावर. बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप आपण पाहाल. राहुल खेळतोय स्ट्राईकला. प्रदीपनं सुरुवात दमदार केलेली. काय बॉल फेकला गेला. गतिमान पद्धतीचा बॉल. मोठा फटका. मिस टायमिंग खेळला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. विरोधी दिशेनं जात झेल पकडणं सोपं नसतं, परंतु या सध्याच्या घडीला प्रदीप यानं विचार करायला पाहिजे होता की मोठ्या विकेट जर अजून एक विकेट मिळाली असती तर कदाचित पूर्णतः दडपण आलं असतं बॅटिंग करणारा जीएसटी टायगर संघावर. परंतु बाल बाल बचावला. नशिबाची साथ. बॅट्समन इथे सुखरूप आहे स्क्रीज मध्ये. वाईट भरपूर प्रमाणात फेकले जात आहेत गोलंदाजाच्या करवी. बॅटला लागून कमी धावा आणि व्हाईट बॉलने जास्ती धावा आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. 7 धावा आहेत. 1.2 षटक संपलंय. प्रदीप पुन्हा एकदा तयार असेल ओव्हर द विकेटनं. हलक्या हाताने या बॉलला फक्त ग्लान्स केलाय. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा आणि त्याच करवी इथे 2 धावा देऊन जातोय. 9 धावा. शांत क्रिकेट आहे. मोठा फटका अद्याप पाहायला मिळत नाहीये जीएसटी टायगर संघाकडून. गँग ऑफ बदलापूर. बदलापूरची गँग आहे. तालुका जिल्हा ठाणे आणि एकीकडे रायगड मधला हा जो जीएसटी टायगर संघ, या 2 संघांमध्ये धुमश्चक्री मैदानामध्ये पाहायला मिळते. सध्या तरी मी म्हणेन पारड जड आहे बदलापूर संघाचं, ज्या अनुषंगाने गोलंदाजी होतीये. मस्त बॉल होता. स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावा देत नाहीयेत. पूर्णतः बांधून ठेवलाय. कर्फ्यू लागलाय धावांच्या वरती. पूर्णतः बंदिस्त केलाय आणि गोलंदाजी करत असताना मी म्हणेन गोलंदाजांना अगदी कंजूसी केली आहे. धावाच देत नाहीये. मोठे फटके मारूच देत नाहीये. त्यामुळे चॅलेंजिंग मॅच असेल. ओ अजून एक दर्जेदार बॉल. अजून एक दर्जेदार बॉल. व्हाईट बॉल कॉल आहे. व्हाईट बॉल. प्रेशर होता पंचांवर. दबाव टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेलाय, परंतु अंपायर्स आम्हाला सांगतील येस इट्स अ व्हाईट बॉल. येस अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन काय? फायनल डिसिजन. सो व्हाईट बॉल. सो एक एक्स्ट्राची धावा असेल. टीमची टोटल जर आपण पाहिली धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत त्या अद्याप 11 धावा. मी मगाशीच म्हटलं बॅटला लागून कमी आणि व्हाईट बॉलनं जास्ती धावा येतात सध्याच्या घडीला. त्यामुळे या गोष्टीची चिंता आता करावी लागेल गोलंदाजी करत असलेल्या बदलापूर संघाला. या धावा कुठेतरी थांबाव्या लागतील. मिस टायमिंग आहे. यावेळेला आणखीन एक चान्स आहे विकेट जाण्याची आणि यावेळेला कोणतीही चुकी नाही आहे. विकेट मात्र माघारी परतताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असलेला राहुल याला मात्र माघारी परतावं लागेल. नाही.
बघा 12वा खेळाडू नाहीये बॅटिंग करत असलेला संघ टायटन संघ आपला 12वा खेळाडू नाहीये इथे लक्षात घ्या आम्हाला नावं माहिती नाहीयेत. राज आहे का? दुसरीची मागणी केली जाते यावेळेला 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं मात्र हळुवारपणे धावपळक पुढे सरकतोय. धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 13 धावा. 13 धावा धावपटलावर लगावल्या जात आहेत. काय गोलंदाजी आहे. 2 षटकं अद्याप संपली आहेत. म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 6.50च्या सरासरीने धावसंख्या जमवण्यामध्ये यश आलंय. पूर्णतः बंदिस्त केलंय जीएसटी टायगर संघाला. राजेश नवीन बॅटर येतोय. न्यू बॉलर अभिजित मैदानामध्ये दाखल होतोय. पहिला षटक पॉवर प्लेचं सुरेख हाताळलेलं अभिजितने. आता त्याच अनुषंगानं गोलंदाजी करावी लागेल. ती पहिली ओव्हर आपल्या डोळ्यासमोर ठेवून गोलंदाजी करावी लागेल. कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहतोय गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. दोन्ही गोलंदाज प्रदीप याला पाहिलं, अभिजित याला पाहिलं. पुन्हा एकदा अभिजित तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. सध्याच्या घडीला अभिजित खेळतोय स्ट्राईकला. षटकाला होतीये सुरुवात. 8 षटकांची मॅच आहे. तिसरं षटक प्रोग्रेसवर आहे. हलक्या हातानं या बॉलला फक्त गॅप मध्ये ढकललाय, पुश केलाय. इथून मात्र दुसरीची मागणी केली आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने टीमची टोटल हलवारपणे पुढे सरकतीये. 15 धावा. काही असो परंतु सध्याच्या घडीला जी गोलंदाजी होते गँग ऑफ बदलापूर संघाची ती अगदी सराहनीय आहे, वाखाणण्याजोगी आहे. यावेळेला हलक्या हातानं इथे मात्र इथं मिसफिल्डिंग झाली आहे. दुसरीची मागणी. 2 धावा कंप्लीट. थोड्याच वेळात आपल्याला कर्णदादा शिलार यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळेल. विभागीय अध्यक्ष. या चुक्या आपण करू शकत नाहीये. गँग ऑफ बदलापूर संघानं सगळं काही अगदी मनासारखं ठीकठाक चाललेलं परंतु मिसफिल्डिंगच्या माध्यमातून आलेल्या या 3 धावा आपण इथे पाहिल्यात. या चुक्या टाळाव्या लागतील. टीमची टोटल 3 न पुढे सरकेल. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 18. 2.2 षटक अद्याप संपलेले आहेत. 2 महत्वाचे विकेट सुद्धा बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाजी करत असताना बदलापूर संघाला. अशामध्ये आता मात्र सावध पवित्रा इथे घ्यावा लागेल गोलंदाजीवर. अभिजित तयार असेल. अपील होतीये पंचांकडे आणि यस दांडी गुल. इथून मात्र विकेट डाऊन. अजून एक विकेट डाऊन. मी म्हणेन घर घर लागली आहे विकेटची आणि या पद्धतीनं गोलंदाजी होतीये. उत्तर नाहीये बॅट्समन कडे. आणखीन एक विकेट डाऊन. योगेश पवार मैदानामध्ये दाखल होतोय. सध्याची परिस्थिती पाहता जे की जीएसटी टायगर संघ थोडासा अडचणीत आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. कारण फक्त 18 धावा, 3 विकेट महत्वाचे बाद झालेले आहेत. 2.3 षटकं संपलेली आहेत. म्हणजे आता कुठेतरी मिडल ऑर्डरवर पूर्णतः प्रेशर आलाय. परंतु त्या प्रेशरला हँडल करत एखादी साझेदारी, एखादी पार्टनरशिप बिल्डअप झाली तर कदाचित एक फायटिंग स्कोर टार्गेट पर्यंत पोहोचेल. लो फुल टॉस बॉल होता. काही बॉलवर मोठा रिझल्ट येईल अशी अपेक्षा होती परंतु नाही आला. सिंगलच आली आणि सिंगलच्या माध्यमातून 19 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. 2.4 षटक. होतं विकेट नाही. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. हलक्या हाताने या बॉलला फक्त डिफेन्स केलं. सिंगल आली. थोडस मिसफिल्डिंग होतीये जरूर परंतु प्रयत्न चांगले आहेत. अगदी जीवाच्या आकांतापासून प्रयत्न करतायत बदलापूर संघाचे खेळाडू.
यावेळेला आपण पाहिलं बॉल लेग स्टंप सोडून चाललाय, परंतु सुरेख बॉल घोषित केल्या पंचांच्या माध्यमातून. सन्माननीय कर्णाकाका शेलार यांची इथं आगमन झालंय, विभागीय अध्यक्ष आहेत आणि त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. नेहमीच समाजकार्यासाठी नेहमीच मोठं योगदान राहिले या व्यक्तिमत्वाचं आणि ज्या ज्या वेळेला करंजाडेमध्ये मोठमोठे कार्यक्रम असतात त्या त्या वेळेला त्यांची उपस्थिती असतेच. मी भाऊसाहेब पांढरे यांना विनंती करेन की आमचे कर्णाकाका शेलार यांचं आपण स्वागत करावं. एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नेहमीच. करंजाडे विभाग पनवेल तालुक्यात मध्ये ही अशी काही लोक असतात त्यांचं आवर्जून नाव घ्यावं, वारंवार नाव घ्यावं असं वाटतं. त्यामधलं एक नाव आमचे कर्णाकाका शेलार यांचं स्वागत आपण स्क्रीनवर पाहाल. तीस 20 धावा आहेत धावपळकावर. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 विकेटही महत्वाच्या आऊट झालेल्या आहेत. म्हणजे आता मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर संपूर्ण जबाबदारी आलेली आहे. स्क्रीनवर आपण पाहाल, मुख्य स्क्रीनवर आपल्या मैदानाच्या समोर जी आहे तिथे कर्णाकाका शेलार यांचं स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू कर्णाकाका, आपण पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये GPL मध्ये आपलं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी आपलं इथं येणं आमच्यासाठी खूप मोठा दुग्धशर्करा योग आहे. सो वन्स अगेन थँक्स. नवीन बॉलर तयार आहे. मोठे फटके मारू देत नाहीये कोणताही बॉलर येतोय आणि पूर्णतः जेरबंद करून ठेवतोय फलंदाजांना. JP प्रदीप हा नवीन बॉलर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. दुसरं षटक, हाही दुसरं षटक हाताळतोय. म्हणजे आता चांगल्या गोलंदाजाच्या कोट्यातले 4ही षटक मला तर संपले आहेत. हलक्या हाताने या बॉलला खेळून काढणं, फेस करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग होत नाहीये प्रॉपर. लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल धावा आली. टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 22 धावा. 3.2 षटक. दुधिया रोशनीमध्ये नाहून गेलेली ही स्पर्धा आपण पाहाल, जिचं नाव आहे GPL. काय मैदान वाटतोय. 30 यार्ड सर्कल, वाम व्हाईट लाईट आणि इकडून जर आपण बाउंड्री लाईनचा रो पाहिला तर पूर्ण रेड करून ठेवलाय संपूर्ण आयोजकांनी. अतिशय दर्जेदार फिल्डिंग. सगळ्या फॉर्मॅट मध्ये जर आपण गँग ऑफ बदलापूर संघाला पाहाल ना तर ऑल इज वेल. मग तो फिल्डिंग डिपार्टमेंट असू द्यात, गोलंदाजी डिपार्टमेंट असू द्या, सध्याच्या घडीला दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्या ताकदीने चालले आहेत. परंतु आता बॅटिंग कशी होतीये तेही बघायला पाहिजे. उडवला या बॉलला, ओव्हर ऑफ द रो, सरळ बॉलला फेकून दिला वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं. मॅक्सिमम 6 धावा, षटकार. पहिला षटकार बॅट्समनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता कुठेतरी सुरुवात होईल का अशी आशा जरूर असेल, परंतु नहीं भूली बिसरी यादें थी वो, शायद भूल गया था गेंदबाज अच्छी गेंद डालना. बता रहे गेंदबाज यहाँ पे प्रदीप. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करणारा बॉल, पुन्हा एकदा निर्धाव फेकला गेलाय. योगेश आहे त्या बॉलला, पहा सरळ बॅट न खेळलाय. प्रोटेक्शन आहे, 2-2 खेळाडू आहेत तिथे. सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून षटकाची होती समाप्ती. 4थ्या क्रमांकाचं षटक संपतोय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र आणि मात्र 30 धावा. 13 रन ऑन अ बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. ड्रिंक ब्रेक झालाय परंतु खूप वेळ घेऊ नका कारण आपल्याला बऱ्याचशा मॅच आहेत. आज संपूर्ण जो GST फॅमिली वर्ग आहे आणि ह्या संपूर्ण आयोजक मंडळी ज्यांची फॅमिली आज इथे खेळती आहे, तर संपूर्ण फॅमिलीनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटलाय. मग ती लहान बच्ची कंपनी असू द्यात, घरातली फॅमिलीज असू द्यात, अगदी सगळी इथंभूत व्यवस्था या मैदानामध्ये या संपूर्ण आयोजकांनी, मग जेवणापासून नाश्त्यापासून सगळी व्यवस्था अगदी करून दिलेली आहे. त्यामुळे आज फॅमिलीसाठी मी म्हणेन हे मोठं वर्षातून एकदा येणारं मी म्हणेन खूप मोठं आनंदाचं वातावरण असेल. चला फास्ट घ्या कारण 9 मॅचेस आज रात्रीमध्ये पूर्ण करायच्या, त्याही 8-8 वर्ष.
तर विनंती असेल अंपायर्स आपण जरा स्ट्रिक्टली राहा. न्यू गोलंदाज रामदास आपल्याला पाहायला मिळेल. रामधन माफ करा. सध्याच्या घडीला आपण 4 षटकं संपताना पाहिली. धावपळकावर फक्त आणि फक्त 30 धावा आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यात महत्वाचे 2 जे खेळाडू जे चांगले खेळाडू म्हणून गणले जायचे ते आउट झाले. त्यानंतर मात्र धावांवर पूर्णतः बंदिस्त केलंय धावांना. ओव्हर द विकेटनं मात्र बॉलर तयार असेल. हलक्या हातानं यावेळेला फक्त पुश केलाय बॉलला. सिंगल आली. आता कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल मधल्या फळीतल्या खेळाडूंना, कारण धावाच अजिबात येत नाहीये. किमान आपल्याला 8 षटकांमध्ये किमान किमान 80 धावा, 10ची सरासरी तर आपल्याला ठेवावीच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. रामधन हा गोलंदाज आहे. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग आहे. कडे या बॉलला फिरवण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडतोय गोलंदाज. त्या मनसुब्यावर पूर्णतः पाणी फिरतोय. विश्वास बसत नाहीये जो की जीएसटी टायगर संघ कशा पद्धतीने खेळ करतोय, कारण धावा अजिबात बनत नाहीयेत. बाका प्रसंग आहे. दांडी गुल विकेटवर जाऊन बॉल आदळला. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. आणखीन एक यश येतोय द गँग ऑफ बदलापूर संघाला. सध्याच्या घडीला आपण अशोक बायगुडे यांना पाहाल. स्वतः कर्णधार आहेत. संघ अडचणीत आहे. मोरक्या आहे संघाचा आणि आता मी म्हणेन बॅकबोन आहे. घरातला करता संघाचा करता त्यामुळे आता ही जबाबदारी या खेळाडूला घ्यावीच लागेल, कारण संघ थोडासा अडचणीत आहे, कोलमडीला आलाय. कारण विकेट जर आपण पाहिले वारंवार विकेट आणि फक्त विकेट पाहायला मिळत आहेत, धावा बनत नाहीयेत. अशावर कर्णधाराची इनिंग आता ती साजेशी इनिंग खेळावी लागेल. पहिल्याच बॉलवर टॅप केला. लंगापला क्षेत्ररक्षक उभा आहे. सिंगलची मागणी केली गेली. एकच धाव पूर्ण होणार. 32 धावा धावपटलावर. 3.4 बॉल अद्याप संपले गेलेले आहेत. 4.4. सुरेख इथून मात्र गोलंदाजी होतीये गँग ऑफ बदलापूर संघाची आणि हेच प्रयत्न कायम ठेवावे लागतील. मिस टायमिंग आहे. खेळाडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज झेल खाली उभा आहे. चुकी करणार नाहीये. सगळं काही अगदी मनासारखं ठरते बदलापूर संघाच्या. आणखीन एक विकेट डाऊन. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. याच वेळी व्यासपीठावर आगमन झालंय श्री सूरजजी शेलार सर, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत करंजाडे यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या आयोजनात त्यांचं देखील एक मोठं योगदान. सोबत श्री मौर्य साहेब यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. कॅरी ऑन सकपाळ सर. सूरज शेलार जे की विद्यमान सदस्य सुद्धा आहेत आणि एक दर्जेदार क्रिकेटर सुद्धा आहेत आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. या मैदानावर ज्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा बसण्याची संधी या माणसामुळे इथे प्राप्त झालेली, त्यानंतर ज्याच्या वेळेला धावसंख्या आहे 32 धावा, ज्याच्या वेळेला रायगडामधली एक दर्जेदार स्पर्धा म्हणजे करंजाडे प्रीमियर लीग होते, त्या वेळेला आम्हाला एक दिवस समालोचन करण्याची संधी जरूर या मैदानावर. ऐतिहासिक मैदान आहे आणि त्या ऐतिहासिक मैदानावर ऐतिहासिक मॅचेस सुद्धा, त्यापैकी एक ही जीपीएल जीएसटी प्रीमियर लीग. फक्त पुश करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. ओ या वेळेला मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. एक धाव मिळाली. एक धावेने टीमची टोटल पुढे सरकेल 33 धावा. षटक क्रमांक 5 संपतोय. 33 धावा आहे धावपटलावर. या गोष्टीचा आता विचार करावा लागेल बॅटिंग करत असलेला
जो जीएसटी टायगर संघाला. इकडे कर्णाकाका शेलार आहेत, तिकडे सूरज शेलार यांची प्रामुख्याने या स्पर्धेसाठी उपस्थिती आहे. नवीन गोलंदाज आपण पाहाल पंकज आचरेकर. कारण जर आपण साधारण विचार केला गोलंदाजी करत असताना बदलापूर संघाच्या अभिजितनं गोलंदाज्या केल्या, 2 षटकं हाताळली. त्यानंतर दुसरा गोलंदाज आपण पाहिला ज्याने 2 षटकं हाताळली, अभिजित, आणि दुसरा गोलंदाज हॅलो रामधन. हॅलो लाईनमॅनना विनंती आहे, लहान मुलांना बाहेर घ्या, सगळ्यांनी बाहेर जा. यावेळेला आपण पाहिलं सिंगल. तिसऱ्या पंचांची कुणी रेफर केलाय? रेफर कुणी केलं? बॅट्समन. हा, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. बॅट्समन रिव्ह्यू आहे, पहा प्रत्येकाला एक एक रिव्ह्यू आहे. जर सक्सेस झाला तर तुमचा रिव्ह्यू सेव्ह असेल, अन्यथा तुम्ही रिव्ह्यू गमावून बसाल. सकपाळ सर, याच वेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आमचे मित्र श्री आतिजी सावळे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आतिजी साबळे. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी बिकॉज गेंद आहेत, बॉल आहे तो लँड होत होता, कमरेच्या खाली येत होता, त्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलाय. या बॉलला फ्लिक केलाय ऑन साइडला, प्रोटेक्शन आहे तिथे. ओ, कमालीचा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय की नाही हे अंपायर्स आम्हाला सांगतीलच, परंतु तत्पूर्वी धावा मात्र 2 जमावल्यात. यस, कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. आज मी म्हणेन बदलापूर संघ हा पाहू शकता आपण इथे रिप्ले मध्ये. वाव, ब्युटिफुल फिल्डिंग. या वेळेला आपण पाहिलं मिसटायमिंग खेळला, क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. मी मगाशीच म्हटलं, ही आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकता रिप्ले. काय सुरेख क्षेत्ररक्षण घडलंय तिथे. जम्प केलं, बॉलला अडवलं, त्यानंतर टच झालाय. आउटसाइड डॉप्सम, सुंदर बॉल फेकला गेला. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र थोडासा अंगलट आलाय मी म्हणेन जीएसटी टायगर संघाच्या, कारण धावा बनतच नाहीयेत. धावा मात्र तिथे स्टॉप झाल्या. 36 धावा आहेत. 6वं षटक प्रोग्रेसवर आहे. महत्वाचे 5 विकेट सुद्धा मैदानाच्या बाहेर गेलेत. फ्रंटफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, तोही असफल. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली. आणखीन एक गोलंदाजाच्या नावाचा भरणा होईल, ज्याचं नाव आहे पंकज. हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. सध्याच्या घडीला सुरेख गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर अजून एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अशा रीतीने आपण पाहतोय पूर्णतः बंदिस्त करून ठेवलंय धावसंख्येला. 37 रन. माफ करा, 36 धावा आहेत. 37 आहेत का? रन, 37 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आपण स्क्रीनवर झूम पूर्ण चंद्रकोर आपल्याला पाहायला मिळेल. एक कमाल आहे साईप्रीत लाईव्हची. स्क्रीनवर सुद्धा आपण जरूर दाखवा ती, कारण काय कॅमेरा क्लॅरिटी आहे. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न मात्र सिंगल धाव देऊन जातोय. प्रेक्षकांनाही स्क्रीनवरती जरूर पहा चंद्रकोर किती देखणी आहे. या स्पर्धेला चार चांद लावणारं हे संपूर्ण चंद्रकोर आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. अगदी चंद्रावरचे छोटे छोटे खड्डे सुद्धा पाहायला मिळतात. साईप्रीत लाईव्ह आणि ही वाहिनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.
यावेळेला आपण ऑन साइडला फ्लिक केला, या बॉलला सिंगल आली. दुसरीची मागणी केली जाते आणि तर रनआउटचा चान्स होऊ शकतो. डाऊन. सुंदर दृश्य साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे पाहाल. सचिन नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. प्रताप गोलंदाजीवर असेल. सचिन संघ मालक आहे, त्याही पेक्षा सचिन या नावाला खूप महत्व आहे क्रिकेटच्या जगतामध्ये. त्यामुळे त्या नावाला अनुसरून बॅटिंग करावी लागेल, कारण सध्याच्या घडीला भरपूरच अडचणीत आहे. दोन डॉगी मैदानामध्ये आहेत, आता त्यांना कसं सांगायचं बाहेर जा म्हणून. यावेळेला आपण पाहिलं ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव येणार. काही म्हणा पण मॅचला प्रेक्षक भरपूर आहेत. रेग्युलर मॅचला सुद्धा एवढे प्रेक्षक बघायला मिळत नाहीत. म्हणजे पूर्णच्या पूर्ण सगळ्या फॅमिली आज एन्जॉय करतायत या स्पर्धेला, आनंद घेत आहेत. शेवटपर्यंत अशी प्रेक्षकांची गर्दी राहू द्यात. यावेळेला आपण पाहिलं व्हाईट बॉल कॉल, एक्स्ट्राची एक धाव मिळेल. टीमची टोटल 1 न पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत, त्यामुळे अर्थातच 41 धावा, 41 रन. 41 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. प्रताप. ओ यावेळेला प्रतापच्या बॉलला फक्त फ्लिक केला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल थांबणार नाहीये, येणार चौकार. 4 धावा. थंड वातावरण आहे. तसं बघायला गेलं तर 2 दिवसामध्ये क्लायमेटमध्ये बराचसा चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला. अवकाळी पाऊस सुद्धा या 2-3 दिवसामध्ये आपण पाहिलं. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय आकाश पूर्णतः साफ आहे आपल्या इकडे, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी आपण नक्कीच पाहिली. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र सिंगल देऊन जाईल, आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावपळकावर धावा लगावल्या जातील, त्या मात्र 46. आता मात्र असं वाटायला लागलंय की 60 धावा तरी जमा होत आहेत की नाही. आपण कमीत कमी 80 धावांचा टार्गेट अंदाज बांधलेला, परंतु आता थोडस अवघड वाटतोय. 7वं षटक प्रोग्रेसवर आहे. शेवटचा बॉल आहे, मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. झेल होण्याची शक्यता. ओ सेकंड आयटम थर्ड आयटम मध्ये हा झेल पकडला गेला. आणखीन एक विकेट डाऊन इथून होताना पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर बॅटिंग करत असताना जीएसटी टायगर संघाचं. एक या स्पर्धेसाठी करंजाडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री अतिजी सावळे यांची उपस्थिती आणि या स्पर्धा संपन्न होण्यासाठी एक भरीव योगदान आहे, त्यांचं एक पाठबळ आहे. त्या आशिषजी अतिजी सावळे यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती असेल माधव चपलवार यांना आपण मायेची उपदार शाल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून स्मृतिचिन्ह सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावर. यानंतर सूरजजी शेलार सर हे देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य करंजाडे. विनंती असेल स्वप्नील राऊत यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावर मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक मायेची उपदार शाल सूरजजी शेलार. यानंतर आमच्या करंजडे गावचे श्री सुनील मौर्य हे देखील उपस्थित झालेत. विनंती असेल सर्वेश पाठक सुनीलजी मौर्य यांचं स्वागत करायचं आहे. सर्वेश पाठक यांच्या शुभ हस्ते सुनीलजी मौर्य यांचा यथोचित मान सन्मान. साहेब बसा ना.
सर्व मान्यवर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक आभार. कॅरी ऑन सकपाळ सर. थँक्यू. षटकार आला आणि षटकारानं कुठेतरी समाधान, चौकार आला आणि कुठेतरी धावसंख्या समाधानकारक धावसंख्येमध्ये नेण्यामध्ये थोडस भर जरूर पडलाय, कारण 52 धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक असेल. बॅटिंग करत असलेला बॅट्समन आपण नितीन याला पाहाल, ज्याच्या बॅटमधून आता चौकार पाहिला. आता राहिलेल्या बॉलवर असं तुटून पडावं लागेल तर आणि तरच एक मोठी धावसंख्या सेट करू शकतो बॅट्समन. आणि तसा काही प्रकार घडणार का की गोलंदाज पुन्हा रिअटॅक करणार, हेही पाहणं अतिशय गरजेचं असेल. ओ दर्जेदार बॉल आपण इथून पाहिलात. टप्पा पडल्यानंतर एवढी प्रचंड वेग होता बॉलला की काही समजायच्या आतच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय बॉल. आणखीन एक डॉट बॉलची सांगता झाली. स्वतः कर्णधार आहे किरण. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढ्या दर्जेदार पद्धतीचं आहे. थर्ड मॅन आणि फाईन लेग मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत ते तेवढेच चालाक आहेत. कारण आणि ती चालाक असावी लागतात, कारण तुम्हाला जर पाहिलं लॉंग ऑन मध्ये प्रेशर असतं, कॅच उडल्यानंतर त्यांच्याकडे वेळ असतो, परंतु थर्ड मॅन आणि फाईन लेग मध्ये क्विकली बॉल जात असतो, त्यामुळे त्यांना चतुराईनं तो अडवणं फार गरजेचं असतो. आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल, त्याहीपेक्षा दर्जेदार विकेट किपिंग सुद्धा आपण पाहिलेत बदलापूर संघाकडून. आणखीन एक निर्धाव चेंडूची झाली सांगता. आता चौकार लगावल्यानंतर मात्र पुन्हा कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाकरवी. करण आहे गोलंदाज. किरण बॅकफुटवर जाऊन या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न होता, असफल झाला. डॉट बॉलची झाली सांगता. टीमची टोटल स्टॉप झाली, सिंगल आली आहे. टीमची टोटल सिंगल न पुढे मूव्ह होईल. धावफलकावर धावा लगावल्या जातील त्या मात्र 54 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. या पहिल्या पूर्वार्धामधील किती धावा सेट करतोय बॅटिंग करत असलेला संघ, अर्थातच जीएसटी टायगर संघ, हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. हा फटका थोडस फसलाय जरूर. सिंगल आली. दुसरीची मागणी केली जाते का? हो, मिसफिल्डिंग झाले जरूर. 2 धावा कंप्लीट झाल्या यावेळेला. 2 धावा आणि तिसरीची मागणी केली जाते का? रनआउटच्या स्वरूपात नाही. 3 धावा सुद्धा कंप्लीट. आणि अशा वेळेला मात्र आता मात्र विकेट डाऊन. आणि अशा रीतीने 3 धावा मला तर वाटते कंप्लीट झाल्यात आणि 3 धावेने टीमची टोटल पुढे सरकते. किती? 2 धावा आहेत. मी बोललो ना 3 धावा आहेत. 3 धावा, 3 धावेने टीमची टोटल 3 न पुढे सरकेल. 57 धावा जिंकण्यासाठी 58 धावांचं टार्गेट सेट केलंय बॅटिंग करत असताना गँग ऑफ बदलापूर संघा समोर. चला, फिल्डिंग वाले लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. छोटा टार्गेट सेट केलाय. 58 धावांची गरज आहे. ती अर्थातच 48 बॉल मध्ये 58 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल, काय उतार चढाव येतील, हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. यानंतरचा सामना विचुंबे संघ विरुद्ध जीएसटी सनराइज. दोन्ही संघाचा नाणेफेक होईल. विचुंबे संघ कर्णधाराला पाठवायचा लवकर. विचुंबे संघ आपल्या कर्णधाराला पाठवा. आणि योगेश खराडे सर कुठे असतील कृपया समालोचन कक्षात या. योगेश खराडे. चला या विचुंबे संघ या नाणेफेकीसाठी. कुठे विचुंबे वाले? हा या. विचुंबे संघाचा कर्णधार. विचुंबे संघाचा कर्णधार कुठे असेल या लवकर. जीएसटी टायगर संघ आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जीएसटी टायगर संघ. अशोक बायगुडे आपल्याला विनंती आहे. लहान मुलं जी आतमध्ये आहेत लवकर बाहेर या. अमोल राठोड आपल्या मुलांना बाहेर घ्या, खूपच त्रास देतात.
जीएसटी टायगरच्या लीगला भुसारे साहेबांच्या मुलांनी त्रास दिला होता मैदानात जाऊन जाऊन, आणि आता अमोल राठोड सरांचा मुलगा. विचुंबे संघ कर्णधार तुषार डावकर सर. चला, पुढील सामन्याची नाणेफेक होईल. तुषार डावकर एक बाजूला असतील, विचुंबे संघाचे कर्णधार दुसऱ्या बाजूला असतील. मॅन फ्रॉम हॉलिडे मिस्टर संदीप देशमुख. हॉटेल स्वागतमचे सर्वे सर्वा. हे घ्या, कॉइन घ्या. आमच्या या सामन्यासाठी जे सगळे स्पॉन्सर लाभलेत त्यातले एक हॉटेल स्वागतम देखील आहेत. त्यांच्या इथला दम का मुर्गा अतिशय प्रसिद्ध आहे. आणि सलामीची जोडी मैदानात, गँग्स ऑफ बदलापूर संघाची सलामीची जोडी मैदानात, आणि क्षेत्ररक्षण लावून घेतलंय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आहे. बोला ना. बोलतो. व्हॉलेंटियर्सना विनंती आहेत, आपल्या डाव्या बाजूला बघा महिला कक्ष आहे. त्या महिला कक्षात खुर्च्या कमी आहेत. कोण जर ऐकत असतील कृपया हॉलिडेच्या व्हॉलेंटियर्सनी खुर्च्या प्रोव्हाइड करायच्या तिथं महिला कक्षासाठी. संदीप देशमुख यांच्या सनरायझर्स संघाने विचुंबे विरुद्ध नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे. दरम्यान सामना चालू होतोय. सामना पाहतोय आपण मैदानातला. जीएसटी टायगर विपक्ष गँग्स ऑफ बदलापूर, आणि जीएसटी टायगर संघाने धावा बनवलेत आज षटकात. स्ट्राईकला अभिजित, नॉन स्ट्राईकला किरण ही सलामी जोडी. हॅलो, माझ्यासोबत जोडलेत आमचे एक दर्जेदार समालोचक. बॉल द्या, बॉल द्या. ए पोरं बाहेर द्या, बाहेर घ्या व्हॉलेंटियर. तुषार सर, तिथून मुलांना बाहेर घ्या. गोलंदाज योगेश पवार. हॅलो हॅलो. माझ्यासोबत जोडलेत साथी समालोचक योगेश कराडे सर, एक दर्जेदार समालोचक. योगेश सर, लो स्कोरिंग मॅच आहे. विजयासाठी 58 धावा केल्यात. विजयासाठी किती आहेत? 59 ना. विजयासाठी 58 धावांची गरज आहे. 48 चेंडू, 58 धावा. नक्कीच लो स्कोरिंग मॅच, आणि या ठिकाणी योगेश पवार गोलंदाजीच्या मार्कवरती डिफेंड करण्यासाठी आपल्याला गोलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षणाच्या जीवावर संघ सामन्यामध्ये टिकून ठेवावा लागेल. यासाठी मोठी कसरत टायगर टीमची लागेल. निश्चितच सर, आपण पाहिलं काही वेळापासून सामने सर्व लो स्कोरिंग होत आहेत. हवेचा जोर असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, पण 58 धावा डिपेंड करण्या इतकी ताकद आहे जीएसटी टायगर संघाकडे. तितकी चांगली गोलंदाजी आहे, आणि ती गोलंदाजी मात्र कसोशीने कसून वापरावी लागेल. अचूक टप्पाने भेदक मारा करावा लागेल. दीपक कुंभार वैयक्तिक पहिलं. अशोक योगेश पवार पॉइंटच्या दिशेने फिरकवलेला हा चेंडू त्या ठिकाणी जातोय सीमा पार. संघाला मिळतेत 4 धावा. या ठिकाणी आपण विचार करत होतो की ज्या संघामध्ये तुम्ही होतात आणि ज्या पद्धतीने डिफेंड केलं टायगरने, तो सामना खरंच अविस्मरणीय आहे. त्याच पद्धतीने या मैदानावरती टायगरला तशीच काहीशी खेळी करावं लागेल. नक्कीच सर, तो सामना अतिशय रोमहर्षक होता. 82 धावांचा सामना, आणि 2 षटकात आम्ही 41 धावांचा पल्ला गाठला होता, आणि उरल्या 6 षटकात 40 धावा डिपेंड केल्या होत्या जीएसटी टायगर संघाने. नक्कीच त्याच प्रकारची गोलंदाजी कुठेतरी करावी लागेल योगेश पवार याला. पण पाहिलं आपण, पहिल्याच चेंडूत अभिजित याने पॉईंटच्या दिशेने खणखणीत चौकार मारलाय, आणि आता समीकरण राहिलंय 47 चेंडू आणि 54 धावांचं सर. डॉट चेंडू पुन्हा कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूला या ठिकाणी चौकार आल्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजीचा स्वतःचा एक टप्पा, अचूक टप्पा घेऊन बॉल जातोय डायरेक्ट विकेट कीपर अविनाशकडे, त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. मॅच मध्ये रणनीती आखावी लागेल. नक्कीच आपण पाहतो विकेटच्या पाठीमागे ज्या पद्धतीने मॅच फिरवली होती त्याच पद्धतीने अविनाशची कर्तबगारी पाहावी लागेल.
अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्लिपच्या दिशेने पाहायला मिळतंय आपल्याला. अतिशय दर्जेदार पद्धतीचं या ठिकाणी सामना आपण पाहतोय. हॉलिडे क्रिकेट क्लब आयोजित हे 4थं IPL आणि ज्या पद्धतीने रोषणाई सजलेली आहे आणि या रोषणाईमध्ये सर्व प्रेक्षक वर्ग आणि इतर सर्व GST ऑफिसर्स आणि इतर सर्व काही. पुढील चेंडू जबरदस्त गोलंदाजी योगेश सर पाहिलं, पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच खाल्ला असेल, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केला योगेश पवारने. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला यष्ट्यांच्या पाठीमागे असलेला अविनाश कुलकर्णी, ज्याची एक रणनीती देखील महत्वाची असेल. तो यष्टीच्या पाठी आहे, त्याची रणनीती कितपत काम करते या सामन्यात, तर भविष्य या सामन्याचं योगेश कुलकर्णीवर देखील. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्याच्या वरून पुन्हा एकदा खणखणीत असा चौकार. सर पाहिलं 3 चेंडू टायगर संघाला अशा प्रकारच्या परिस्थितीची सवय आहे सर. अशा परिस्थितीतून संघाला पुढे आणण्यासाठी माधव फाळे असतील, अशोक भायगुडे असतील, यांचा अनुभव देखील तितकाच महत्वाचा आहे भविष्यात. नक्कीच सर. यावेळी मात्र लेग साइडला सरळ आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा खणखणीत चौकार. सर या ज्या 12 धावा आल्यात पहिल्या 6 चेंडूत, त्या अभिजित आखाडे यांच्या बॅट मधून आल्यात, परंतु किरण नक्कीच ठाकरे सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी म्हणावं लागेल की पॉवर प्लेचा फायदा उठून ज्या पद्धतीने लेफ्ट साइड ऑफ साइडला जे दर्जेदार 3 फटके मारले आणि त्या तिन्ही फटक्यामध्ये 4-4 धावा मिळून असे 12 धावा झाल्या. खरोखरच या ठिकाणी अभिजित आखाडे टुर्नामेंट खेळणारा हा दर्जेदार गुणवंत खेळाडू म्हणावे लागेल. यावेळी अशोक भायगुडे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला. पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकला सर आणि क्षेत्ररक्षण देखील तितकं दर्जेदार झालं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 13 या धावसंख्येवर. क्रिकेटमध्ये काही चमत्कार घडवण्यासाठी नक्कीच क्षेत्ररक्षणावरती जे 11 खेळाडू असतात या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली. पुढील चेंडू आणि या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने फटकवलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण होते जोपर्यंत क्षेत्ररक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत. बरोबर सर, सामना अतिशय संत गतीने पुढे चाललाय, कारण धावसंख्या जी आहे ती माफक आहे आणि गँग्स ऑफ बदलापूर बंडूमामा सोनूने यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेला हा संघ, त्यांना माहिती आहे कशा प्रकारे सामना पुढे न्यायचा. बघा यष्टीरक्षकाने अपील केले, पंच मात्र अपील नाकारले. आपण ज्याचा उल्लेख केला होता ना, अभिजित कुलकर्णी, यष्टीच्या मागे अविनाश पुरीची जादू यष्ट्यांच्या मागे कशी चालेल त्याच्यावर या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे सर. नक्की सर. ज्या वेळेस 2 ओव्हरमध्ये 41 धावा होत्या आणि उरल्या होत्या 6 ओव्हरमध्ये 40 धावा, 40 ते 42 धावा करायच्या होत्या आणि त्यानंतर एसटीच्या पाठीमागून सामना फिरला होता. काही गुपित नंतर उघड झाली की एसटीच्या पाठीमागून ज्या पद्धतीनं जी कामगिरी केली, पहा किती दर्जेदार पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला विकेट किपरिंग दिसली. पुढील चेंडू तितक्याच पद्धतीनं या ठिकाणी पंचदंडित करतायत एके धावेसाठी. धावसंख्या पोहोचते सर 15 धावा, 9 चेंडू झालेत या इनिंगचे. 48 चेंडू टाकायचे होते. अशोक भायगुडे अतिशय चलाक आणि तंदुरुस्त असलेला खेळाडू आणि तितकाच दिलखुलास व्यक्तिमत्व. याचा जबरदस्त असा खोलप्याचा चेंडू बघा रोखून धरलंय. पहिल्या षटकात नक्कीच 12 धावा आल्या असतील. अद्यापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. अशोक भायगुडे यांनी कमबॅक केलं. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय, त्याला माहिती आहे फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, परंतु अचूक टप्प्याच्या जोरावर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेला, राहुल पारधी याच्या सेफ हँड मध्ये. या ठिकाणी रणनीती काहीतरी कामी येते. ज्या पद्धतीनं अशोक पॉवर प्ले मध्ये दुसरी ओव्हर दिली आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक पुन्हा करण्यात यश आलंय. नक्कीच सर, आपण पाहिलं फटका अतिशय चांगला होता, परंतु चेंडू नवीन आहे, मैदानाच्या बाहेर जात नाही आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झालाय. फलंदाज
किरण ठाकरे याच्या खेळीचा झाला अंत. माहिती झाली असते बऱ्यापैकी. 15 या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बघा कमबॅक करणं जे आहे ना, काय म्हणतात ते टायगर कडून शिकायला पाहिजे आणि तसं कमबॅक केलं अशोक बायगुडे यानं. मी आधी उल्लेख केला होता, अशोक बायगुडे असेल किंवा माधव फुले असतील याच्या गोलंदाजीवर टायगर आहे आणि तशीच गोलंदाजी त्यांना करावी लागेल योगेश सर. नक्कीच सर. आणि तशा पद्धतीने जी कामगिरी आपल्याला आतापर्यंत दिसते, नक्कीच कुठेतरी रोखलंय. ज्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या होत्या, त्याच्यानंतर अशोकने जो स्पेल त्याच्या ओव्हरचा 3 धावा देऊन 1 विकेट काढली आणि पुन्हा मॅच मध्ये कमबॅक केलंय. ही दर्जेदार क्रिकेटची एक महत्वाची खासियत या ठिकाणी म्हणावी लागेल. पुढील चेंडू थोडासा मिसफिल्ड होतोय विकेट किपर अविनाश पुरी करून, परंतु 1 धाव यामध्ये यश आलंय. बॅट्समन नक्कीच रणनीतीचा काय भाग असू शकतो आपण पाहतोय. ज्या मैदानामध्ये आपण जीपीएल मध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीचे कामगिरी आतापर्यंत काही पाहायला मिळाले नाहीये टायगर क्रिकेट क्लब कडून, परंतु यावर्षी नक्कीच जीपीएल 4 हे टायगर क्रिकेट क्लब गाजवणार याचा विश्वास तुम्हाला पण आहे आणि मला सुद्धा आहे. नक्कीच सर. मागील 4 वर्षाचा संघर्ष टायगरचा यावेळी मात्र फळाला येईल अशी अपेक्षा करूया आणि त्या संघर्षासाठी झगडतोय टायगर संघ. 57 धावा जरी केल्या असल्या विजयाला साठी 58 धावा असल्या तर त्या 58 धावा डिफेंड करण्याची हॅलो गेल्या 2 ते 3 जीपीएल मध्ये बदलापूर ह्या संघाला अगदी दर्जेदार संघ आहे, परंतु टायगर समोर नक्कीच त्यांनी अनेक वेळा पराभव पत्करावा लागला त्यांना. परंतु या ठिकाणी मात्र त्यांचं पारडं थोडं जड होतं, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्यात या ठिकाणी संधी टायगरला मिळाली आणि यानंतर मात्र काहीशी फिल्डिंग कॅप्टन अशोक या ठिकाणी करतोय की क्षेत्ररक्षणामध्ये जो पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन असतंय ते संपलेलं आहे, कारण पहिल्या 2 ओव्हर संपल्यात पॉवर प्लेच्या आणि गोलंदाजी मार्कवर बोलवलंय माधव फाळे यांना. माधव फाळे एक अशी दर्जेदार गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, चांगला वेग आहे त्याच्याकडे. चला टाइम जर लक्षात ठेवा, टायगर संघ 30 मिनिटात आपल्याला 6 ओव्हर संपवायच्या आहेत. नाही संपल्या तर शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये असेल. यावेळी मात्र क्लिक केलंय लेग साइडला, 1 धावा मिळते. फलंदाजाला देखील माहिती आहे धावा समोर धावा येत नाहीत, म्हणून कुठेतरी बॅक ऑफ द विकेट धावा घेण्याचा प्रयत्न आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. माधव फाळेला माहिती आहे आपल्याला फक्त चेंडू बॉल टू रन द्यायचा आहे, कुठेही प्रेशर येऊन द्यायचं नाही संघावर आणि त्याच दृष्टीने प्रयत्न करतोय माधव फाळे. यावेळी लेग साइडला पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे आमचे माळी सर बाउंड्रीच्या बाहेर या ठिकाणी क्षेत्ररक्षण. धाव संख्या 4 ने पुढे सरकते. धाव संख्या या ठिकाणी खराब चेंडूचा सामना नक्कीच करतील. हॅलो. ज्या पद्धतीने आपण पाहतोय संघाला कमी धावा लागतायत आणि त्या ठिकाणी आपण बॅट्समन ज्या पद्धतीनं मैदानात टिकून खेळणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी बदलापूरचे खेळाडू खेळताना दिसत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न फसतोय. या ठिकाणी पुन्हा कमबॅक करतोय महादेव फाले. नक्कीच अभिजित आखाडे वैयक्तिक 9 चेंडू तर 17 धावांवर खेळणारा फलंदाज, त्याला एक मोठी इनिंग साकारावी लागेल गँग्स ऑफ बदलापूरसाठी. जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल 58 धावा फार मोठं आव्हान नाहीये, परंतु अभिजित आखाडे सलामीला उतरल्या शेवटच्या चेंडूपर्यंत त्याला थांबावं लागेल, थांबून खेळी करावी लागेल आणि बॅक ऑफ द विकेट धावा जास्तीत जास्त घेण्याचा त्याचा प्रयत्न दिसतोय सर. आबा पुन्हा एकदा विकेटच्या पाठीमागे चेंडू पुन्हा समालोचन कक्षाकडे आलाय 4 धावांसाठी. गोलंदाजाची नस त्याने ओळखलेली आहे, त्याच दृष्टीने फटके मारतोय डीजे. पहिला आपण बघा क्षेत्ररक्षणात लगेच बदल केला. नितीन पाटील यांना थर्डमॅनच्या स्वरूपात उभं केलंय. चांगली रणनीती आहे, तितकंच कसब पणाला लागलंय. हे पूर्वी व्हायला पाहिजे होतं. कदाचित 2 चौके गेले असतील, कारण बॉल खराब चेंडूंचा त्या ठिकाणी सामना
या ठिकाणी आखाड्यासारखे फलंदाज नक्कीच करून दाखवतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पण प्रयत्न फसतोय. जरी प्रयत्न फसला असाल तरी पंचदंडित करतायत एका धावेसाठी. नक्कीच सर, एका धावेची धावा संख्या 26 धावा. हॅलो, 20 धावांवर. हॅलो, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सर आपण पाहिलं अद्यापपर्यंत 10 धावा खर्च केल्या 4 चेंडूत. यावेळी मात्र ऑफसाईडला पुन्हा चढवण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय निर्धाव. धावसंख्या 26 वर स्थगित असताना माधव फाळे पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय. अजून नितीन पाटील यांचं षटक बाकी आहे सर. अतिशय वेगवान गोलंदाज आहे नितीन पाटील, त्यांचं एक षटक अजून बाकी आहे. आणि चांगले चांगले गोलंदाज या टीम मध्ये आहेत जीएसटी टायगर संघात. परंतु सध्या मात्र संघर्ष करतोय संघासाठी माधव फाळे. त्याच्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफसाईडला टाकला, ऑफसाईडला एक धाव धावून पूर्ण केले. अभिजित आखाडे यांना माहिती आहे त्यांचं मैदानात राहणं, पिचवर राहणं किती महत्वपूर्ण आहे आणि आपला विकेट थांबवून ठेवतायत अभिजित आखाडे. या ठिकाणी चौथं षटक, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27, एक गडी तंबूत परतलाय. परंतु या ठिकाणी टायगर जीएसटी टायगर संघाला या ठिकाणी रणनीती आखावी लागेल. मॅच मध्ये परतण्यासाठी आपल्याला विकेटची आवश्यकता आहे आणि त्याच पद्धतीने दर्जेदार पद्धतीनं 2 बॅट्समन अभिजित आखाडे. पुढील चेंडू फ्रंटला खेळण्याचा हा छोटासा एक धावीसाठी प्रयत्न. जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत एक धाव या ठिकाणी अभिजित आखाडे यांनी पूर्ण केली. 13 चेंडूत 23 धावा या ठिकाणी अभिजितचे दिसत आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी झेल पुढील चेंडू अशोक भाईगुडे. ज्या प्रेक्षक वर्गामध्ये आपण पाहतोय की प्रत्येकाची फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत. विकेट किपरच्या पाठीमागे अविनाश पुरी यांचे वडील बीड वरून या ठिकाणी सामने पाहण्यासाठी आलेत, त्यांच्या मिसेस. आणि लेग साईडच्या दिशेने हा फिरकवलेला चेंडू, चेंडू जातोय सीमा पार. संघाला मिळतायत आणखी 6 धावा. आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं कसोटीनं केलेल्या बॉलिंग मार्कवर अशोक भाईगुडेने खराब चेंडू मिळाला आणि अभिजित आखाडेने षटकार खेचून आणला. ही खासियत राहते नेहमी बॅट्समनची की ज्यावेळेस खराब चेंडू मिळेल त्याच्यावेळेस त्याचा सामना. पुढील चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला चेंडू, चेंडू हवेत, परंतु या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी चूक होते आणि चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा खणखणीत असा चौकार. चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपर असताना 39 धावा गँग्स ऑफ बदलापूर या संघाच्या. पुढील चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली येतोय सचिन, मात्र पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय सीमा पार. आणखी वाढ 4 धावांची आणि संघाचं या ठिकाणी धाव संख्यामध्ये ज्या पद्धतीनं 4 ओव्हरमध्ये 43 धावा. 24 चेंडूमध्ये 15 धावा या ठिकाणी गँग्स ऑफ बदलापूर या संघाला करावे लागतील.
आणि त्याच पद्धतीने टायगर या संघाला कुठेतरी रोखायचं असेल तर डॉट बॉलची संख्या वाढणं अपेक्षित आहे आणि विकेटची सुद्धा तितकीच गरज आहे. या ठिकाणी सेट बॅट्समन अभिजित सारखा या ठिकाणी दर्जेदार पद्धतीची फलंदाजी करताना आपल्याला मैदानात दिसतोय. गोलंदाज दीपक कुंभार. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉलच्या स्वरूपात. पुन्हा एकदा या ठिकाणी कुठंतरी झेल लेट बॉलवरती आले. बॉल दिसला नाही प्रकाशामुळे का काहीतरी अडचण आली, कारण दर्जेदार या ठिकाणी योगेश सारखा खेळाडू हा कॅच सोडणं अशक्य वाटतं, परंतु काही ना काही चूक टेक्निकली प्रॉब्लेम असू शकतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षणात काहीशी चूक होते, कारण गोलंदाज मात्र 2-2, 3-3 संधी या ठिकाणी उपलब्ध करून देतोय, परंतु कुठेतरी चुका होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. क्षेत्ररक्षणात काहीतरी दुरुस्ती करावी लागेल. 5वं षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी 44 धावांवरती लॉंग ऑनच्या दिशेने फटकावलेला हा चेंडू फील्ड होत नाही तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. रणनीती आखावी लागेल आपल्याला सामन्यामध्ये. जर कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉलची संख्या आणि त्याचबरोबर अभिजित सारख्या सेट बॅट्समनची विकेट या ठिकाणी आपल्याला हवी आहे. पुढील चेंडू काही वेळ या ठिकाणी हवेत होता आणि गोलंदाज दीपक कुंभार चांगल्या पद्धतीने संधी उपलब्ध करून देतोय, परंतु काहीशी साथ क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी मिळत नाहीये. त्याच्यामुळे शेवटचा चेंडू 18 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी नितीन पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती येते. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी दीपक कुंभार. या ठिकाणी अविनाश पुरी असतील, ज्ञानेश्वर बळे असतील, त्यांच्या मिसेस या ठिकाणी स्टेजवरून आपल्या खेळाकडे पाहतायत. सर्वांच्याच अगदी फॅमिली या ठिकाणी क्रिकेट पाहण्यासाठी येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा 3 दिवसाचा हा महोत्सव या ठिकाणी पार पडताना आपण पाहतोय. पुढील चेंडू पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा संघाला मिळत आहेत आणखी 4 धावा आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या होते 50. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी बदल या ठिकाणी. नितीन पाटील पुढील चेंडू या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात नव्हे बॅटने आलाय. धन्यवाद सर.
पुन्हा एकदा फ्रंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू अशोकचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. धावसंख्या 3 धावांच्या आवश्यकता. या ठिकाणी केवळ औचकता म्हणून या सामन्याकडे पाहिलं जाईल, कारण 6वं षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी चेंडूंची मागणी होते का. या ठिकाणी बॉलची बॉक्स पेटी जी आहे त्याला कोड आहे. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. पेटीचा जो कोड आहे, जो पासवर्ड आहे, या ठिकाणी पेटी खोलत नाही. मी विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचे. पुढील चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात. पुढील चेंडू अतिशय दर्जेदार पद्धतीचा हा चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार आणि या ठिकाणी बदलापूर संघ विजयी होतोय. धन्यवाद. होतोय आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच अभिजित आखाडे यांना मी विनंती करतो की स्टेजवर येण्याचे आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जाण्याचं. आणि फायटर ऑफ द मॅच या ठिकाणी अशोक भाईगुडे, कॅप्टन अशोक भाईगुडे यांना मी विनंती करतो की फायटर ऑफ द मॅच म्हणून तुम्हाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. फायटर ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच म्हणून अभिजित आखाडे